उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचं निमंत्रण पाठवण्यात आलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रणावरूनच गेले काही दिवस राज्यात वाद सुरू होता आणि अखेर आता उद्धवना प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उद्धव यांच्याबरोबरच अखिलेश यादव यांना सुद्धा रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। कालपर्यंत उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही असं भाजपच्या मंत्र्यांकडून सांगितलं जात होतं आणि अखेर उद्धव ठाकरे यांना आज निमंत्रण पाठवण्यात आलंय असं समजतंय। काय अधिक माहिती मिळतेय? बिलकुल आपल्या सूत्राकडून तेच मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवलेलं आहे का आणि अखिलेश यादव यांना, कारण समाजवादी पक्षाकडून पण टीका होत होती, परंतु आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांनाही निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। रामलल्लांची जी प्राण प्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमधील राम मंदिरामध्ये याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे आणि जे व्हीआयपी गेस्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या दोघांची नावं टाकण्यात आलेली आहेत। त्यामुळे हे दोन्ही जे विरोधक होते की वारंवार टीका करत होते तर त्यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। आता ते निमंत्रण भेटलेलं आहे त्यांना का थोड्या दिवसात का काही वेळेमध्ये भेटेल हाच फक्त मुद्दा आहे, परंतु जे श्रीराम ट्रस्ट न्यास जे आहे त्यांच्याकडून हे निमंत्रण पाठवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे। नक्कीच त्यामुळेच राज्यात नवा वाद पेटता पेटता शमलेला आहे असं म्हणता येईल। धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।